भाई, आमचं हे इकडे आता काय चालू आहे? आम्ही का बरं असं डान्स करत आहोत? मी सगळं सांगणार आहे तुम्हाला. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा, कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला काहीतरी नवीन ऐकायला मिळेल. सो आज सकाळी सगळ्यात आधी तर मी फ्रुट्स कट करून ठेवले. म्हटलं हे कट करून फ्रीजला ठेवले ना, की छान थंडे होतात आणि सगळं आवरल्यावर जेव्हा फ्रुट्स खायची वेळ येते ना, तेव्हा एवढं छान वाटतं ना, कारण गरमी किती होत आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे. म्हणून सगळ्यात आधी मी हे काम आवरलं. देन लागले मी स्वयंपाकाला. इकडचं सगळं आवरेपर्यंत ना पाण्याचे नळ आले होते. सो पटकन सगळं पाणी सुद्धा भरून घेतलं आणि तेवढ्यातच ना मम्मी-पप्पा घरी आले. सहजच आले होते आम्हाला भेटायला. सो आमच्या छान गप्पा झाल्या. देन आम्ही सगळ्यांनी मिळून ना मस्त असं टरबूज खाल्लं आणि ते गेल्यावर मी लगेच हे किचन आवरायला घेतलं. कारण ओटा वगैरे धुवायचा पेंडिंगच होता. सो ते सगळं झालं. देन मी केली ग्रीन टी आणि ती घेतल्यावर जेवण आवरून पटकन मी रेडी झाली आणि शूटसाठी निघाली. आज ना फार महत्त्वाचा शूट होता. सांगते पुढे मी तुम्हाला, व्हिडिओ कंटिन्यू करा. तर आल्याबरोबर तर आम्ही डान्सच्या शूटला लागलो. ॲक्चुअली ना एक गाणं रिलीज होत आहे 3 तारखेला. सो त्याचाच प्रमोशनल शूट आम्हाला करायचा होता. सो मस्ती मजा करून फायनली आमचा शूट झाला आणि तो ना आमच्या पेजला आउट सुद्धा झालेला आहे. जर तुम्ही नसेल बघितला ना, तर पटकन जा आणि तो व्हिडिओ चेक करा. सो असा छान शूट आवरून आम्ही माझा घेतला. देन इकडे मस्ती चालू झाली आणि ही मस्ती बघून ना आमचा विठू छान हसत सुद्धा होता. म्हटलं चला आता बास झालं. सो सगळ्यांना बाय-बाय करून ना मी घरी आली आणि घरी येतच नाही तर मम्मी मला मार्केटला घेऊन गेली. ॲक्चुअली तिला ना थोडं मार्केटचं काम होतं. तिने तिचं काम आवरलं आणि मग इकडे मी माझं सुद्धा काम आवरून घेतलं आणि तिकडनं घरी येतच नाही तर सौरभ मला घेऊन गेला आज मस्त अशी पाणीपुरी खायला. काही नाही आज सहजच ना माझी इच्छा झाली कारण मी ना खूप जास्त चटोरी मुलगी आहे आणि सौरभला ना नेहमी माझ्या अशा चटोरेपणाच्या इच्छा पूर्ण कराव्या लागतात.